मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात चाललंय काय हा प्रश्न विचारायला लावणारी एक घटना घडली आहे। शासकीय ओबीसी वसतिगृहात शिरून मुलीचा विनयभंग केला गेला। नागपुरातल्या आयसी चौकातल्या वसतिगृहात ही घटना घडली आहे। आपल्या रूममध्ये एक मुलगी आरास करत असताना अचानक काही जण आत शिरले आणि त्यांनी मुलीला स्पर्श केला। नंतर मोबाईल चोरून पळाले। यात आणखी एक धक्कादायक प्रकार म्हणजे सरकारी वसतिगृहावर 64 मुलींची जबाबदारी आहे, तरीही साधा सीसीटीव्ही सुद्धा या वसतिगृहात नसल्याचा आरोप होतोय। तसंच आरोपी वसतिगृहात शिरतात, त्यानंतर मुलींच्या खोलीत शिरून विनयभंग करून गायब होतात। एवढा वेळ सुरक्षा रक्षक काय करत होते हा प्रश्न आहेच। मुलींची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं यामुळे अधोरेखित झालंय। तर सरकारी वसतिगृहातल्या या तरुणीसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। पाहूयात। आपण जर बघितले असेल तर संपूर्ण गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये शिकणारे संपूर्ण विद्यार्थिनी आहेत, ग्रामीण भागातून आले आहेत, काबाड कष्ट करणारे विद्यार्थी आहेत। ते आपण जर बघितलं असेल तर शेतकऱ्यांचे अनेक हे मुली असतात ज्या त्यांना कुठेतरी यांच्या सोयी मिळावा यासाठी कुठेतरी या हॉस्टेलमध्ये असतात। काय सांगशील, तू कुठून आलेली आहे, काय एकंदरीतच या संदर्भात काय तुझ्यावर घटना घडली, काय सांगशील सविस्तर? गोंदियाची आहे सर, इथं बीटेक करत आहे सर, शिक्षणाकरिता इथं आले आहे। काय काय घटना घडली, म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे नाही, काय तुझ्यासोबत प्रसंग घडला? तर रात्रीचे 3 वाजे मी आपल्या रूम मध्ये जशी झोपलेली होती, तर त्यांनी माझं मोबाईल किती वाजे घेतलं, का घेतलं तो तर माहित नाही सर, कारण माझ्या रूमला कडी नाही होती आतून, तर मी माझा दरवाजा लावू नाही शकत होती सर आतून। आणि ते जे 2 मुलं होते ते त्या गेट मधून आले होते, त्याला गेटला ताला सुद्धा नाही होता सर। कुठला गेट आहे तो? सर तो गेट हिंदी लावली होती सर 7 दिवसापासून। सीसीटीव्ही कॅमेरे नाही, याच्या अगोदरची घटना घडली का इथे? घटना नाही घडली सर, पण सीसीटीव्ही जेव्हापासून हॉस्टेल चालू झाले 8 महिन्यापासून तेव्हापासून सीसीटीव्ही नाहीये। मोबाईलला हात लावलं, त्यानंतर काही विकृत प्रकार त्या मुलांनी किंवा संबंधित व्यक्ती त्यांनी केलं कसं? नाही, त्यांना जसं टच केला तसंच मला जाग आला, तर जशी मी म्हणजे जागी झाली तर ते पडून गेले माझ्या रूम मध्ये।